सध्या रानातली कामं सुरू आहेत, त्याच्यामुळे दिवसाची सुरुवात पहाटे 5:30 वाजता होते. सुरुवात झाल्याबरोबर गरम पाणी, नंतर चहा आणि रोजच्या कामाला सुरू. सकाळी सगळ्यांना रानात जायचं असतं, त्याच्यामुळे सगळे आपापली जबाबदारी, आपापली कामं सकाळी सकाळी चोख पार पाडतात. त्यातलं माझं हे काम असतं. चहा घेऊन मी भाजीची तयारी करते आणि पीठ मळून ठेवते आणि आत्या चपात्या करून घेतात. तोपर्यंत मी राहिलेली कामं म्हणजे कपडे, थोडीशी भांडी, घर झाडून आणि देवपूजा ही कामं माझी असतात. रानात जाण्यापूर्वी खूप गडबड असते, त्याच्यामुळे बरंच काही शूट नाही केलं. पण जाण्यापूर्वी ह्या असं थंडीमुळं खूप पॅक होऊन आम्ही रानात जातो. व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करत लगेच रानात गेल्याबरोबर कामाला सुरुवात होते. जाताना इतकं पॅक होऊन गेलो असलो तरीही रानात फक्त रानातले कपडे घातली जातात, कारण काम करताना एनर्जी भरपूर येते आणि ऊनही लागतं. नंतर खूप गरम होतं. एखादी पात कडेपर्यंत जाईपर्यंत भरपूर गरम होतं. ही अशी काकडी तोडायला लागते आणि ही सकाळचं काम असतं. 11, 11:30पर्यंत टेम्पो येतो आणि ते मार्केटला द्यावं लागतं. त्याआधी सगळी कामं पटापट करायला लागतात. अशी काकडी तोडलेली काकडी ही धुवावी लागते. धुतलेल्या काकडीचं वर्गीकरण करून कॅरेटं भरावी लागतात आणि आत्ता कुठं हा माल विक्रीसाठी तयार आहे. बरं, या काकडीला आमच्या इथे सोलापुरी काकडी किंवा खिरा म्हणतात. तुमच्याकडे या काकडीला काय म्हणतात? आयुर्वेदामध्ये हिचं महत्त्वही सांगितले. ही अशी विक्रीसाठी तयार झालेली कॅरेटं मार्केटला येतात आणि मार्केटला आत्या घेऊन येतात. हे असं असतं माझं सकाळचं रुटीन. सकाळी 5:30 ते 11. टेम्पो मार्केटला गेल्यानंतर आम्ही घरी येतो.